नमस्कार, मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल आणि एस ज्योतिष कट्टावरच्या आठवड्याच्या भविष्याची वाट बघत असाल। तर चला, घेऊन आली आहे मी तुम्हाला या आठवड्याचं राशी भविष्य, पण त्याचबरोबर दिवाळीसाठीच्या खास खास रेमेडी मी या चॅनलवर टाकत आहे, तर जरूर बघा। आणि त्याचप्रमाणे जवळ आलेला आहे आता पुन्हा एकदा नवीन वर्ष। मागच्या वर्षी सगळ्यांची धांदल उडाली राशीच्या ब्रेसलेटसाठी, तर या वर्षी आपण दिवाळी झाली की लगेच बुकिंग करायला सुरुवात करणार आहोत। राशीची ब्रेसलेट म्हणजे सगळ्यांपर्यंत जानेवारी महिन्यामध्ये पूर्ण पोहोचतील। राशीचं ब्रेसलेट हे फक्त जानेवारी महिन्यामध्येच रेकी करून मिळतं आणि तेव्हाच ते वापरायचं असतं, म्हणजे त्याचा फायदा आपल्या सर्व राशींना वर्षभर होतो। मागच्या वर्षी बरेच जणांनी खरेदी केली असतील, त्यांना त्याचे अनुभव असतील आणि या वर्षी सुद्धा अजून वेगळा प्रकार, अजून नवीन काहीतरी तुमचं चांगलं होण्यासाठी आपण तयार करणार आहोत। तर ते जरूर बुकिंगला सुरुवात करा ज्यावेळी मी सांगेल त्यावेळी। त्याच प्रकारे आज जे जे माझ्याकडे आहेत नंबर, त्या सगळ्यांनी स्टेटस बघा। फार सुंदर ऑफर आज कशा कशावर ठेवल्या आहेत तर त्या करा। दुसरी गोष्ट, 2500चे पोटलीचं बुकिंग वाढवलेलं आहे। आज उद्या तुम्ही 2 दिवस बुकिंग करू शकता। ज्यांना दिवाळी नंतर सुद्धा पोटली चालेल त्यांनी सुद्धा बुकिंग करू शकता। तुम्हाला दिवाळी नंतर पोटली मिळेल 2500ची, कारण त्यानंतर ह्याची किंमत वाढेल। पुढच्या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही ही पोटली घेऊ शकता, पण त्यावेळी ह्याची किंमत वाढलेली असेल। तसेच ज्यांना नाही जमते त्यांनी 750 रुपयाची पोटली घ्या, तीही चालेल। नसेल जमते तर घरी करायची कशी पोटली हेही सांगितलं आहे, तेही केलं तरी चालेल। बाकी लाईव्हला बघत जा, बरंच काही असतं। चला चालू करूया आपण या आठवड्याचं राशी भविष्य। काय म्हणतायत ग्रह तारे, काय म्हणतायत युनिवर्स, काय फायदा होणार आहे, काय तोटा होणार आहे, कुठं जपायचं आहे, काय उपाय करायचा आहे, कोणता एंजल नंबर वापरायचा आहे, सर्व काही माहिती एकाच ठिकाणी मिळण्याचं चॅनल म्हणजे एस ज्योतिष कट्टा, म्हणजे सारिका संजय ज्योतिष कट्टा। चला आपण बघूया मेष रास। ओम साईराम, साईरामांचं नाव घेऊन आपण सुरुवात करूया। मेष रास, नको असणारे खर्च या आठवड्यामध्ये तुमची घडायची दाट शक्यता आहे। पण सण आहे, नको असेल तरी सुद्धा तिथं खर्च करणं काही गोष्टीमध्ये महत्वाचं आहे। दिवाळी वर्षातनं एकदाच येते, लक्ष्मी मातेला आपण एकदाच खुश करू शकतो, त्यामुळे फारसा विचार न करता थोडासा शिल्लक पैसा ठेवा आणि बाकीचा आनंदाने खर्च करा। आनंदाने खर्च केलेला पैसा आपल्याकडे दुपटीने येणार आहे, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवा। काही फसवणारे लोक भेटतील, त्यांच्यापासून सावध राहा। त्याचबरोबर अपघात म्हणजे कुठेतरी लागणं, अपघात म्हणजे गाडीचा अपघात असं नाही, तर कुठं खरचटणं, लागणं, भाजणं या छोट्या छोट्या गोष्टी घडू शकतात, तर स्वतःची काळजी स्वतः घ्या। एंजल नंबर काय वापरायचा आहे, तर एंजल नंबर वापरायचा आहे तुम्ही 2 आणि 4 हे एंजल नंबर वापरायचे आहे। त्याचप्रमाणे काय करायचं आहे तर महादेवाची उपासना करायची आहे, म्हणजे सोमवारी उद्या महादेवाला दुधामध्ये थोडेसे काळे तीळ घालून अर्पण करायचे आहेत। आता हे तुम्ही देवळात जाऊन करू शकता, घरी पण करू शकता। ते राहिलेलं पाणी तुळस सोडून दुसऱ्या कुठल्याही झाडामध्ये जे तुम्ही अभिषेक कराल पिंडीला घरातल्या, ते पाणी, ते दूध दुसऱ्या कुठल्या तरी झाडाला घाला, ना की तुळशीला घाला। हा उपाय तुम्ही करू शकता, म्हणजे जे काही वाईट आहेत ते युनिवर्स तुम्हाला साथ देईल मस्तपैकी आणि तुमच्या इच्छा सगळ्या पूर्ण होतील आणि पैसा खर्च करून पण शिल्लक पडेल। ओम साईराम। दुसरी रास आहे वृषभ रास। तर वृषभ राशीला या आठवड्याला इन्कम वाढवायचे सोर्स येतील, नवीन कामं मिळतील, नोकरी नसेल तर नोकरी लागेल किंवा आहे त्या धंद्यामध्ये उन्नती व्हायची शक्यता फार दाट आहे, त्यामुळे त्यांना नवीन बिझनेस सुद्धा तुम्ही करू शकता। स्वतःच्या पायांची काळजी घ्या, म्हणजे पायांची दुखणी तुमच्या मागे लागतील। थोडंसं असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा जी काही तुमची पायांची दुखणी असतील त्यामध्ये तुम्ही सावधगिरी बाळगा। दुसरी गोष्ट, पती पत्नी, पती पत्नींमध्ये एकोपा होईल। जर लांब असाल तर जवळ याल, भांडणं असतील काही तर थांबतील, डिवोर्स पर्यंत गेलेल्या गोष्टी सुद्धा माघारी येतील आणि तुमचा संसार सुखी समाधानाचा होईल। प्रेमी युगल असतील तरी सुद्धा, ब्रेकअप झाला असला तरी सुद्धा पुन्हा एकदा येऊन तुमचं चांगलं होईल। या प्रकारचे सगळे रोमॅन्टिक
या आठवड्यामध्ये बरेच काही तुमच्या आयुष्यामध्ये प्रकार घडून जातील। तर गुरुची उपासना करायची, आपल्याला सोनं घालायचं आहे या आठवड्यामध्ये। काही ना काही अंगावर, स्त्री असा पुरुष असा, थोडंसं सोनं अंगावर आपल्या जरूर पाहिजे। गुरुची उपासना करा। एंजल नंबर आहे तुमचा 7 आणि 2, हे दोन्ही एंजल नंबर तुम्ही वापरायचे आहे। चल, तिसरी रास आहे ओम साईराम, मिथुन रास। आता काय काय होणार आहे तर थोडीशी कामं सुरुवातीला बिघडणार आहेत या आठवड्यामध्ये। चालू कामाची डामाडौल होईल, थोडीशी कामं बिघडतील, 3-4 दिवस बिघडतील, तिथनं पुढे पुन्हा हळूहळू चालू होतील। थोडीशी मनाची तयारी ठेवा की आपल्याला या कामामध्ये थोडंसं डामाडौल होऊ शकतं, तिथं तयारी ठेवा। किंवा मग त्या कामापासून सावध राहा, बॉसपासून सावध राहा, तोंडावर नियंत्रण ठेवा, डोक्यावर नियंत्रण ठेवा, भाषेवर नियंत्रण ठेवा, म्हणजे काहीही घडणार नाही। शांतता राखा, रागावर कंट्रोल ठेवा, मेडिटेशन करा, म्हणजे जास्तीच्या गोष्टी किंवा बिघडणार नाही। त्याचप्रमाणे काही लोक आता इथं नक्षत्रांप्रमाणे येणार तुमच्या, तर काही लोक नोकरीमध्ये एकदम हे होतील की तुम्हाला परमनंट व्हाल, परमनंट लेटर मिळू शकतं, प्रमोशन लेटर सुद्धा मिळू शकतं। काही लोकांच्या बाबतीत हे सुद्धा घडू शकतं। त्यामुळे दोन्ही बाजूनी तुम्ही हे करा। फक्त काय करायचं आहे इथं की आपल्या वडिलांची काळजी घ्यायची आहे। या आठवड्याला आपल्या वडिलांची काळजी घ्यायची आहे। वडिलांची प्रकृती चांगली असेल तर छानच गोष्ट आहे, नसेल तरी त्यांची काळजी घ्यायची आहे आपण। आणि वडिलांना काही ना काहीतरी पिवळी मिठाई, बुंदीचा लाडू असू दे, पिवळी कोणतीही मिठाई असू दे, अगर गुळ असू दे, हा आपल्या मुलांना, आपल्या वडिलांना द्यायचा आहे खायला। रविवारच्या दिवशी नाही, रविवारी आज जमलं तर सोमवारच्या दिवशी लगेच, तेव्हा वडिलांची प्रकृती चांगली राहील, त्यांना काही गोष्टी त्यांच्या आयुष्यात वाईट घडणार नाही। काय करायचं आहे, कृष्णाची उपासना तुम्ही, राधाकृष्णाची जर उपासना करू शकलात, कुठं राधाकृष्णाचं मंदिर असेल तर तिथं जाऊन एखादं मोरपीस तिथं दान करा, म्हणजे राहूतला सुद्धा हे होईल आणि ज्या गोष्टी आयुष्यामध्ये घडणार आहेत त्या चांगल्या घडणार आहेत, त्या चांगल्या घडतील आणि वाईट घडणार आहेत त्या तुमच्यापासून लांब राहतील। एंजल नंबर इथं तुम्हाला वापरायचा आहे तो म्हणजे 9 आणि 4, का तर राहू आहेत या आठवड्याला म्हणून। तर हे एंजल नंबर तुम्हाला वापरायचे आहेत, म्हणजे तुमचा हा आठवडा युनिवर्स तुम्हाला भरभरून साथ देईल आणि मस्तपैकी हा आठवडा तुमचा जाईल। पुढची रास आहे कर्क रास। कर्क राशीला आगळा वेगळा यावेळी मोका मिळणार आहे की जे लोक तुम्हाला ओळखत नव्हते ती लोक तुम्हाला ओळखायला सुरुवात करतील। म्हणजे काय, नेम फेम यासाठी जी लोक काम करत आहेत त्यांना नेम फेम मिळायची वेळ आलेली आहे। पण एकदा हे करा की ताईचं फिरोजा ब्रेसलेट तुमच्या हातामध्ये आहे का याची काळजी घ्या, म्हणजे तुमचा यावेळी या लोकांना ओळख तुमची निर्माण होणार आहे। पण त्याचबरोबर काही दुःखांना सुद्धा थोड्याशा तुम्हाला या आठवड्यामध्ये तोंड द्यावं लागणार आहे। त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, मनातलं कुणाला काही सांगू नका। कर्क रास, अगदी माझ्या या वाक्यावर तुम्ही आठवडाभर हे वाक्य लक्षात ठेवा। मनातलं घरात, दारात, ऑफिस, बिझनेस कुठंही काही सांगू नका, त्याचा नंतर तुम्हाला काहीतरी अपाय होईल आयुष्यामध्ये। त्यामुळे जे आता तुमच्या तोंडामध्ये तुमच्या उन्नतीचं असेल किंवा तुमच्या दुःखाचं असेल, जे काही असेल ते चिडीत चूप या आठवड्यामध्ये राहायचं, एवढं मात्र लक्षात ठेवा। तुम्हाला नको असतील त्या घटना पण घडतील, तुम्हाला नको असतील ती माणसं तुमच्या आयुष्यामध्ये येऊन तुम्हाला थोडासा त्रास पण देतील, या सगळ्याची तयारी ठेवा। आणि हे सगळं नको असेल तर एखाद्या महादेवाच्या देवळामध्ये रुद्राचा पाठ करा, योग्य ब्राह्मणांकडनं करून घेऊ शकता, अगर तुम्हाला कसा करायचा तो करा, पण एक रुद्रपाठ जर तुम्ही केला तर या गोष्टीपासून तुम्ही वाचू शकता। एंजल नंबर काय वापरायचे तर एंजल नंबर वापरायचा, इथं आपल्याला आता सूर्याची ताकद पाहिजे म्हणून एंजल नंबर वापरायचा आहे आपल्याला 1 आणि 7, हे 2 एंजल नंबर आपल्याला वापरायचे आहेत। तर ओम साईराम। पुढची रास आहे सिंह रास। सिंह राशीला मानसिक ताणतणाव, मानसिक ताणतणावाला तोंड द्यावंच लागणार आहे, आर्थिक संकटांना तोंड द्यावंच लागणार आहे, कारण अशाच प्रकारचे सगळे ग्रह तारे तुमच्या आता आहेत, त्यामुळे या गोष्टीला तोंड द्यावं लागणार आहे। इथं तुम्हाला काय करायची गरज आहे,
इथं तुम्हाला काय करायची गरज आहे, मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये कुणीतरी तुम्हाला टॉर्चर करेल, कुणीतरी तुमचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करेल आणि वर तुमची सिंहरास आहे म्हणजे तुम्ही डरकाळी मारल्याशिवाय राहणार नाही. पण इथंच तुम्हाला थांबायचं आहे. तुम्हाला जर हा आठवडा चांगला जायचा असेल तर चिडीचूप राहणं किंवा काही गोष्टीकडे दुर्लक्ष करणं हे जास्त तुमच्या तब्येतीसाठी सुद्धा आणि सगळ्यासाठी उत्तम आहे. या आठवड्यामध्ये तुम्हाला स्किनचे आजार होऊ शकतात. या आठवड्यामध्ये तुम्हाला सर्दी खोकला या गोष्टींपासून थोडंसं सावध राहायची शक्यता आहे. स्वतःच्या शिक्षणावर पुढे जावा म्हणजे तुमची उन्नती होईल एवढं लक्षात ठेवा. ज्या फील्डमध्ये तुम्ही शिकत आहात त्याच्यामध्येच तुम्ही पाय टाका आणि पुढे जा, तर त्या गोष्टीमध्ये तुमची नक्कीच उन्नती होईल. पती पत्नीमध्ये थोडासा मतभेद होऊ शकतो, त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा. लोकांबद्दलचं गॉसिप करू नका, लोकांवरती जळू नका. या दोन गोष्टी तुमचा राहू आणि केतू बर्बाद करत आहेत. केतू बर्बाद होत आहे म्हणून स्किनचे प्रॉब्लेम तुम्हाला होत आहेत आणि राहू बर्बाद होत आहे गॉसिप करून म्हणून तुम्हाला उन्नती होत नाही, कारण राहू सारखा देणारा सुद्धा कोणी नाही. या गोष्टी लक्षात ठेवा. काय करायचं आहे, सूर्यांजली. सूर्याला रोज लाल चंदन आणि एक लाल फूल घालून सूर्याला रोजच्या रोज जल द्यायचा आहे. यातनच तुम्हाला तुमची सुटका होईल या गोष्टीपासून. नंबर काय वापरायचा आहे तर 1 आणि 3 हे नंबर तुम्हाला वापरायचे आहेत. ओम साईराम. पुढची रास आहे कन्या रास. तर कन्या राशीच्या लोकांची ज्यांची लग्न ठरली नाहीयेत त्या मुलामुलींची लग्न ठरायची खूप मोठी शक्यता आहे. त्याचप्रमाणे पार्टनर आपल्यापासून लांब गेले असतील, पती पत्नीमध्ये दुरावा आला असेल, लव्ह रिलेशनशिप मध्ये दुरावा आला असेल तर तो आता एकत्र येण्याचे दिवस परत एकदा आलेले आहेत. तर इथं तुम्हाला फक्त सावध राहायची गरज आहे ती या आठवड्यामध्ये मोठे बिझनेसमॅन असतील, तुम्ही वकील डॉक्टर या क्षेत्रामध्ये असाल, अजून कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही असाल तरी सुद्धा कुठेही साईन करताना लक्ष देणं गरजेचं आहे. कारण कुणीतरी तुमच्या साईनचा गैरफायदा सुद्धा घेऊ शकतो, तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा सुद्धा घेऊ शकतो. त्यामुळं या आठवड्याला कुठलीही कामं असू दे, एक सही असं नाही, कुठलंही काम असू दे ते पूर्ण चाणाक्ष डोळे कान सगळं उघडं, बुद्धी उघडं ठेवून तुम्हाला करायचंय. नाही तर या आठवड्यामध्ये झालेला तोटा पुढे 1.5 वर्ष तुम्हाला काही केल्याने निस्तरता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला या गोष्टी करणं गरजेचं आहे. उपाय काय करायचा आहे तर उपाय करायचा आहे तुम्हाला मारुतीरायाच्या देवळामध्ये मंगळवारच्या दिवशी बुंदीचे लाडू द्यायचे आहेत आणि ते बुंदीचे लाडू आणून आपण खायचे नाहीयेत तर बाहेर बसलेल्या माणसांना दान करायचे आहेत. ही सेवा तुम्ही करू शकता, हा उपाय तुम्ही करू शकता. एंजल नंबर काय आहे तुमचा तर एंजल नंबर आहे तुमचा 9 आणि 3 हे 2 एंजल नंबर तुम्ही वापरायचे आहेत. ओम साईराम. पुढची रास आहे तुळ रास. तुळ राशीला तुमच्या पुढे शत्रूचा टिकाव लागणार नाही. बगलामुखी यंत्र ज्यांच्या जवळ आहे आणि ज्यांना शत्रूंचा त्रास आहे तर आता समजा तुमचा विजय शत्रूंवर झालेला आहे तरी सुद्धा तुमच्याबद्दल जे षडयंत्र रचतील त्यांचीच हार होईल हे लक्षात घ्या. त्यामुळे शांत राहा, बगलामुखी मातेवर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या इष्टदेवावर विश्वास ठेवा. शत्रूनं कितीही षडयंत्र रचली तरीही तुमच्या पुढे त्याचा जय नाही या गोष्टी लक्षात ठेवा. तुमचे ग्रह पॉवरफुल आहेत, कोर्ट कचेऱ्या असू दे अजून काही असू दे, जय तुमचाच आहे. पण पॉझिटिव्ह राहायची गरज आहे. मग पॉझिटिव्ह राहा, आत्मविश्वास स्वतःमध्ये ठेवा, सगळं काही नीट होईल. प्रॉपर्टी जी मिळायची आहे ती तुम्हाला मिळेलच. घरामध्ये छोटी छोटी कामं निघू शकतात किंवा घराच्या दुरुस्तीसाठी, रंगासाठी, अशा काही गोष्टींसाठी थोडासा खर्च तुम्हाला होऊ शकतो. पती पत्नीची नाती व्यवस्थित राहतील. उपाय काय करायचा आहे तर गोसेवा करायची आहे. कोणत्याही गायीची सेवा करायची आहे. गाईला चारा दान करायचा आहे, खुराक दान करायचं आहे. जे काही तुम्हाला शक्य असेल ते देशी गाईच्या गोशाळेमध्ये जाऊन तुम्हाला दान करायचं आहे. एंजल नंबर कोणता वापरायचा आहे तर एंजल नंबर वापरायचा आहे तुम्हाला 5 आणि 1 हे 2 एंजल नंबर तुळ राशीला वापरायचे आहेत. ओम साईराम.
पुढची रास आहे वृश्चिक रास. तर वृश्चिक राशीच्या मुलांची उन्नती होईल आणि मुलांकडनं तुम्हाला त्यांना मार्क चांगले पडतील किंवा अजून काही असेल जे मुलांमध्ये तुमच्या कमतरता होती किंवा ज्या टेन्शनमध्ये तुम्ही होता ते टेन्शन आता तुमचं पूर्णपणे निघून जाईल. त्यामुळे तुम्ही खुश राहाल. ही तुम्हाला यावेळी चांगली बातमी तुमच्यासाठी आहे. त्याचबरोबर त्या आनंदाने तुम्ही ऊर्जावान बनाल, तुमची सगळी कामं होतील आणि पॉझिटिव्ह राहाल. त्यामुळे हा आठवडा तुमचा आनंदामध्ये जाईल. कामामध्ये इतकं पण व्यस्त राहू नका की आपल्या मुलांना आपल्या कुटुंबाला आपण वेळ देऊ शकणार नाही. थोडंसं विकेंडला तरी त्यांच्यासाठी वेळ द्या. कुठेतरी एखादा सिनेमा बघून या, कुठेतरी फिरून या. या गोष्टी केल्या तर घर सुद्धा तुमचं आनंदामध्ये राहील. मेडिटेशन करणं सकाळी सकाळी अतिशय गरजेचं आहे. काय करायचं आहे, आपल्या कुलदेवतेची उपासना करायची आहे, तिचं नाव घ्यायचं आहे, तिला जाऊन यायचं आहे. जे काही तुम्ही स्वतःच्या कुलदेवीसाठी करू शकता ते तुम्ही करायचं आहे. एंजल नंबर काय आहे, एंजल नंबर आहे तुमचा 3 आणि 7. हे 2 एंजल नंबर तुम्हाला आठवडाभर वापरायचे आहेत. त्यावेळी तुम्हाला युनिव्हर्सची साथ भरभरून मिळेल. धनुरास. धनुराशीचं अजूनही तुमच्यातली अहमपणा कमी होत नाहीये. सॉरी, पण मी जे सांगते ते स्पष्ट असतं माझं. अहमपणा तुम्हाला तुमचा घेऊन डुबतोय अक्षरशः. तर ज्या गोष्टी तुम्ही अहमपणानं करत आहात त्या गोष्टी सोडा. त्याच वेळी तुमचं चांगलं होणार आहे. त्याच वेळी लोक तुमच्या जवळ येणार आहेत. नाहीतर धनुराशीला 7.5 संपून सुद्धा काही फायदा नाहीये. तुम्ही सगळ्या बाजूनं पुन्हा तुमचं खच्चीकरण होईल. मानसिक, शारीरिक आणि आर्थिक तिन्ही दृष्ट्या तुमचं खच्चीकरण होईल जोपर्यंत तुम्ही तुमचा इगो सोडत नाहीये तोपर्यंत. तर या गोष्टी सोडा. थोडासा अहमपणा स्वतःतला सोडा. म्हणजे तुम्हाला जी काही तुमच्या प्रगतीचे दिवस आहेत हे बेकार वाया चालले तुमच्या इगोमुळं. तर ह्या गोष्टी तुम्ही सोडल्या तर तुम्हाला पुढचं वर्ष पण आणि पुढचे दिवस पण चांगले जाणार आहे. मागील विचारात गुंतून मानसिक ताण तुम्ही घेणार आहात. तर हे सगळं न होण्यासाठी एंजल नंबर तुम्हाला वापरायचा आहे तो म्हणजे 6 आणि 2. हे एंजल नंबर तुम्हाला वापरायचे आहे. आणि काय करायचंय तर कोणत्या तरी तीर्थस्थानी जाऊन या. एकटे जाऊन या, परिवारासकट जाऊन या, काही करा, पण तीर्थस्थान म्हणजे साधं गावातलं किंवा आजूबाजूचं देऊळ नाही. तर त्या गोष्टीला जसं आपण शिर्डीला जातो तीर्थस्थाने म्हणतो किंवा महादेवाच्या कुठं जातो, त्र्यंबकेश्वरला जातो, अशी जी तीर्थस्थानं दिलेली आहेत त्या ठिकाणी कुठं ना कुठं जी पुरातन काळापासून चालत आलेली आहे तिथं जाऊन या. त्यावेळी तुमच्या निगेटिव्ह ऊर्जा सगळ्या संपतील आणि पॉझिटिव्ह ऊर्जा होऊन तुमची कामं व्हायला सुरुवात होईल. ओम साईराम. मकर रास. मकर राशीला काय आहे, नेटवर्क पासून काम वाढवा, विक्री, सेल. जिथं मकर राशीची लोक ऑनलाईन काम करत आहेत त्या सगळ्यांनी त्याचकडे लक्ष केंद्रित करा. तिथंच आपला जय आहे हे समजा. शनिदेव मागं आहे पण आता देण्याचे दिवस चालू होणार आहेत त्यांचे. त्यामुळं हा महिना कसा तरी काढायचा आहे आणि 16 नोव्हेंबर पासून चांगले दिवस येणार आहेत. पण त्यासाठी या महिन्यातल्या ज्या परीक्षा आहेत शनी महाराजांच्या त्या प्रत्येकाला द्याव्या लागणार आहेत त्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे. शनी कोण आहे तर न्यायाधीश आहेत, कर्मफलदाता शनी आहेत. त्यामुळे शनीची फळं ही सगळ्यांना वेगळी वेगळी मिळतात. शनी राशी मकर राशी जरी असेल तरी सुद्धा मकर राशीला पैसा कमवायचे दिवस आहेत. ग्रहतारे सगळे स्वतःकडे म्हणजे आता खेचून घ्यायचे दिवस आहेत. शनीची 7.5 आहे. पण तुमचे कर्म वाईट असतील. आता मकर राशीच्या प्रत्येकच माणसाची एकसारखी कर्म असू शकत नाहीत. कुणाची कर्म बिघडलेली असतील, कुणाची कर्म चांगली असतील. त्यामुळे जशी कर्म तशी फळ शनी महाराज मकर राशीला सुद्धा देणार आहेत. चांगली फळं मिळायचे दिवस आहेत पण कर्म आडवी येऊ शकतात. त्यामुळं आपली कर्म चांगली ठेवा. वाईट कर्म हातून घडली असतील तर त्याबद्दलची क्षमा याचना जरूर करा. उपाय काय करायचा आहे
तर शनिदेवांना जाऊन मोहरीचं तेल अर्पण करायचं आहे आणि जे शनीच्या बाहेर बसलेले लोक असतात त्या लोकांना शनिवारी चिल्लरची दान करायचं आहे किंवा आता थंडी आली आहे स्वेटर कंबल या गोष्टी दान धर्माचा काही ना काहीतरी तुम्हाला शनी महाराजांना खुश करून घेण्यासाठी त्यांचे उपाय केले पाहिजेत। नीलम घातला पाहिजे, लोखंडी अंगठी घातली पाहिजे, फिरोजा घातला पाहिजे, शनीचं ब्रेसलेट घातलं पाहिजे, काही ना काही याच्यातनं घातलं पाहिजे, त्याशिवाय शनी महाराज तुमच्यावर खुश होणार नाहीत। या गोष्टी करा। एंजल नंबर काय आहे तर 88 हे शनीचेच एंजल नंबर वापरा म्हणजे शनीचे तुम्हाला थोडासा अजून ते तुम्हाला चांगली फळं देते। पुढची रास आहे कुंभ रास। कुंभ राशीसाठी काय आहे तर वेळेचा सदुपयोग करा, वेळ वाया घालवू नका। पैसा कमवायचे दिवस आहेत, पुढच्या महिन्यापासून पैसा कमवायचेच दिवस आहेत। 7.5चा शेवटचा टप्पा आहे, पैसा मिळणार आहे। 7.5 जाताना चांगलंच करून जाते। सगळ्यांचे शेवटचे 2.5 वर्ष हे कुंभ राशीला सुद्धा चांगलेच आहेत, पण वेळ वाया घालवू नका। शनिदेवांना ही माणसं आवडत नाही की जी वेळ वाया घालवतात, त्याच्यामुळे वेळ वाया घालवू नका। कामाचं नियोजन करा, लिखाण चालू करा। लिखाण चालू केल्यानं केतू ग्रह आपला मजबूत होतो आणि त्याप्रमाणे वागा। शिस्त, स्वच्छता, प्लॅनिंग या सगळ्या गोष्टी ज्या कुंभ राशीच्या माणसाच्या अंगात आहेत त्याला हा महिनाभर जर त्यांनी व्यवस्थित काढला तर पुढच्या महिन्यापासून बल्ले बल्ले आहे। पण या सगळ्या गोष्टी ज्या कुंभ राशीच्या माणसाच्या अंगात शिस्त असेल त्या लोकांसाठी, तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा। घरापासून जे लोक लांब आहेत त्यांच्या जीवनामध्ये जास्तीत जास्त पैसा यायचा सोर्स आहे आणि जे घराच्या जवळ आहेत त्यांच्या ह्याच्यामध्ये कमी आहे। आता 4 नक्षत्र येतात त्यामुळे हे सुद्धा 4 जणांना वेगळं वेगळं भविष्य ठरू शकतं, पण नियम हाच आहे सगळ्यांना, कुणीही असू दे, मकर रास असू दे, कुंभ रास असू दे, नाही तर मीन रास असू दे, शिस्तीनं वागाल तर शनी महाराज शिस्तीत देणार, बेशिस्त वागाल तर शनी महाराज पण बेशिस्तच वागणार आपल्याशी। या गोष्टी आहेत। उपाय काय करायचा आहे, शनिवारच्या दिवशी मदिरापान, नॉनव्हेज या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं आहे। लेडीज असतील तर केस कापणे या गोष्टीकडे अजिबात वळायचं नाहीये। पुरुष असतील तरी सुद्धा दाढी करणं हे करणं शनिवारी पूर्ण टाळायचं आहे। काय करायचं आहे तर कोणाला ना कोणाला गरीब लोकांना चहा पावडर दान करायची आहे। चहा नाही सांगते मी, चहा पावडर सांगतेय, आणि ती चहा पावडर बाहेरच्या लोकांना दान करा, ना की तुमच्या घरात भांडी घासायला येणाऱ्या मावशींना। ते लागू पडणार नाही तो उपाय, तर बाहेर कोणाला पण काय तुमच्या ऐपतीनं जमेल ती चहा पावडर दान करा। नुसती चहा पावडर द्यायला कसं तरी वाटत असेल तुम्हाला तर मीठ सोडून काहीतरी किराण्याचं सामान पण त्याच्याबरोबर तुम्ही देऊ शकता, म्हणजे तुमचे ग्रह तारे तुम्हाला आणखीन फायदा करून देतील, शनी महाराज तुमच्यावर खुश होतील। एंजल नंबर काय वापरायचा आहे तर एंजल नंबर वापरायचा आहे शनी महाराजांबरोबर तुम्हाला सूर्याची सुद्धा सध्या अतिशय आवश्यकता आहे। त्यावेळी तुमची आत्मविश्वास वाढेल आणि कामं पटपट होतील, म्हणून 1 नंबर वापरणं तुम्हाला अतिशय फायदेशीर आहे। 1 आणि 6 शुक्र ग्रह मजबूत झाला पाहिजे, त्याशिवाय शनी महाराजांची कृपा करणार आहेत ते आपल्याला मिळणार नाही, म्हणून 1 आणि 6 हे नंबर तुम्हाला वापरायचे आहे। चला शेवटची रास आहे मीन रास। तर काय म्हणत आहे तुमचं ग्रह तारे तर सगळ्यांना माहित आहे, राकेश मीन राशीच्या मागे लागलेला आहे, म्हणजे राहू खराब आहे, केतू खराब आहे, शनी खराब आहे। त्यामुळं मीन राशीला स्वतःच्या मनावर कंट्रोल ठेवणं, डोक्यावर कंट्रोल ठेवणं या गोष्टी अतिशय अवघड होत आहेत। तब्येतीसाठी स्वतःच्या जपणं या गोष्टी सुद्धा। आता जी लोक मीन राशीची 20-21 या पिरियड 20 ते 25 यामध्ये आहेत तिथं तुम्हाला आजारपण येऊ शकतात, शिक्षणामध्ये अडचणी येऊ शकतात, नोकरीमध्ये अडचणी येऊ शकतात। याही आठवड्यात तेच घडणार आहे, वेगळं काही घडणार नाहीये। जी लोक वार्धक्यामध्ये आहेत त्यांचे पाय दुखू शकतात किंवा आणखीन तुम्हाला संधिवात वगैरे हे त्रास थोडेसे या महिन्याला वरचढपणा तुमच्यावर करू शकतात। त्याचप्रमाणे पैसा मिळत राहील, पैशाला कमी नाही देणार, कष्ट कराल तिथं पैसा मीन राशीला आहे, कायमस्वरूपी आहे, तो आता पण मिळणार आहे। पण तब्येत आणि मानसिकता या गोष्टी मात्र तुमच्या डामाडौल होणार
आहेत. त्यासाठी काय करायचं आहे, तोंड शांत ठेवायचं, डोकं शांत ठेवायचं, मन शांत ठेवायचं, आपल्या गोलवर फोकस करायचा, जे काम तुम्हाला करायचंय त्या कामाकडे लक्ष द्यायचं, अभ्यास करायचा आहे तर अभ्यासाकडे लक्ष द्यायचं. म्हणजे तुम्हाला काही गोष्टी, मुलं असू देत, आपण असू दे, कुणी असू दे, कुठल्याही वयात जे तुम्ही काम करता त्या कामाकडे लक्ष केंद्रित करा. हाऊसवाईफ आहेत, बाकी काही नाही, तर तुमचं जे काम आहे, पतीची, मुलांची जी जबाबदारी तुमच्यावर आहे ती योग्य रीतीनं पाळा. त्याचबरोबर महादेवाची उपासना करणं गरजेचं आहे. आणि महादेवाच्या उपासनेमध्ये जर तुम्ही 41 दिवस रोज महादेवाला जाऊन तुपाचा दिवा लावलात आणि त्याच्यात 4 काळे तीळ टाकलेत, तर पुढचे जे आपलं नोव्हेंबर पासून येणारं शनी देणार छप्पर फाडके हा माझाच व्हिडिओ आहे. तर हे सगळं घडायला आत्तापासून हे करणं गरजेचं आहे. त्यामुळं मनाचा मोठेपणा ठेवा, मन शांत ठेवा, जास्त बातचीत करू नका, शिस्तीत राहा. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला एवढा महिनाभर सोसावे लागतील. पुढचे 2.5 वर्ष चांगली आहेत आणि त्याच्या पुढचे 2.5 वर्ष काय असतील ते शनी महाराज दाखवतील तेव्हा आपण बघूया. तर एंजल नंबर तुम्हाला वापरायचा आहे 9 आणि 7. तर चला, या आठवड्याचं राशी भविष्य सविस्तरपणे सांगितलं आहे. तुमचं मन खुश होईपर्यंत मी बडबड केली आहे. तर सगळ्यांनी बघा, एकमेकाला शेअर करा, त्याचप्रमाणे सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा, कारण इथं सुद्धा सध्या येत आहे दिवाळी स्पेशलचे तुम्हाला व्हिडिओ. ज्या रेमेडी तुम्ही कुठं ऐकल्या नसतील, ज्या रेमेडी कधी केल्या नसतील, तर त्या रेमेडी सगळ्या माझ्या 3ही चॅनलवर चालू आहे. तर एस एस ज्योतिष कट्टा, सारिका लाईफस्टाईल, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे छोटीशी आशा, आणि 2 वाजता लाईव्ह येते मी सारिका लाईफस्टाईलला, ते बघायला कोणीही विसरू नका. तर चला, आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत ओम साईराम.